भलेही आज 4-5 रुपये आईवडिलांकडे आहे, तुम्ही खाताय, उद्या खूप मोठी अडचण येते. परवा दिवशी उकडीत बसलो होतो, इथं उकडीत बसलो होतो, इथे बसलो होतो. असा माझा एक वर्गमित्र 4थीपर्यंतचा वर्गमित्र 4थीला शाळा सोडून दिली. का? म्हणलं का रे भगवान, का 4थीला शाळा सोडून दिली? तेव्हाचा विषय होता. तो म्हणाला, काय शाळेत? म्हणला काही नाही मला शाळेमध्ये, मस्त म्हशी रागायच्यात, मला शेतात जायचं, काय येडायच म्हणला तू, बघ मला किती मोठा माणूस होतो मी. दिली शाळा सोडून द्या. परवा दिवशी माझ्याकडे आला, नातवाला घेऊन, नातूला पोळलं होतं, माझ्याकडे घेऊन आला. इथे आला, तिथे त्याला पाहिलं मी, आम्ही ड्रेसिंग वगैरे करून दिली आणि जा म्हणाला उकळावर लिहून दिलं. पुन्हा बाहेरून पुन्हा मध्ये आलाय, नातवाला घेऊन, एक 10-12 वर्षाचा नातू त्याचा घेऊन आलाय मध्ये, असं उभा टाकला इथं आणि त्या नातवाला म्हणतोय, हे हे साहेब आहेत ना आमचे, हे मी, हे माझा वर्गमित्र आहे. त्याच्या नातवाला सांगायला लागला. मी आपला जवळ गेलो, गळा पडलो, मला भारी वाटायला लागतं, मला काही अडचण नाही. आमचा भगवान, हां, त्याचं शर्ट फाटलेलं, टोपी घातलेली, सगळे पांढरे केस, मला बघू वाटेल ना, मी जाऊन गळा पडलो, रडायला लागलाय. हे सगळं झालं रे खरं, पण पण फक्त भगवान आणि मी वेगळे काहीच नव्हतो. त्यांनी शाळा सोडून दिली आणि मी शाळा सोडली नाही, वेगळं काहीच नव्हतं. आम्ही त्याच गावचे, त्याच शाळेत, एकाच वर्गात शिकणारे पोरं होतो. मला पॉईंट सांगायचा आताच्या लेकरांना, डिस्ट्रॅक्शन, ते शेताचं असो, म्हशी गाईचं असो, की मोबाईलचं असो, की ते वाईट मित्राचं डिस्ट्रॅक्शन असो, तुम्ही त्या डिस्ट्रॅक्शनच्या बळी पडलात की तुमचा विषय संपलेला असतो. म्हणून जर तुम्हाला एवढं कळतंय ना की डिस्ट्रॅक्शनमुळे वाईट होणार आहे, तर तर त्यातून दूर राहणे ह्याला शक्ती म्हणतात. आणि ती शक्ती तुमच्यात येणं हे तुमचं यश मिळण्याचा सगळ्यात महत्त्वाचा पाऊल आहे. त्यामुळे ना मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन, एक पालक म्हणून सांगेन, डिस्ट्रॅक्शनच्या बळी पडू नका. डिस्ट्रॅक्शन तुम्हाला काहीच चांगलं करणार नाही, पण डिस्ट्रॅक्शनवर पाय देऊन पुढे जा आणि उद्या एक उदाहरण तयार करा. मला पण डिस्ट्रॅक्शन होत होतं, त्याच्यावर मी असा पाय दिला, उद्या लोकांना सांगा, तुम्ही एक समाजाचं उदाहरण होऊ शकता.